जय श्री कृष्ण। पहा, आपल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे। मतदानाचा म्हणजे निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच खुशखबर आपल्यासमोर येत आहे। नक्की काय आहे खुशखबर, कशासाठी आहे आणि कशाबद्दल आहे, नक्की याच्यामध्ये काय काय बदल झाले आहे, सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तुमच्या शंका असतील, शंकांचे निरसन देखील करणार आहोत। तुमचा डिसेंबरचा हप्ता नक्की कधी येणार आहे याच्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा। एक लाईक जरूर करा, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ तयार करण्यासाठी। तर चला व्हिडिओमध्ये पाहूयात। तर पहा, महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। खुशखबर, निकालाआधीच मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। पहा डिटेलमध्ये, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात सर्व मतदान पार पडले। त्याआधी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 14 नोव्हेंबर रोजी महत्त्वाची घोषणा केली। गोयल म्हणाले की महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास, पहा, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून वाढून तुम्हाला 2100 रुपये करण्यात येईल, असे गोयल यांनी म्हणले आहे। त्यानंतर 2.34 कोटी महिलांना मिळालेला लाभ। रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की या योजनेचा आत्तापर्यंत 2.34 कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे। सध्या या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 5 महिन्यांचा हप्ता म्हणजेच 1500 रुपयांचा हप्ता देण्यात येत आहे, असे गोयल यांनी सांगितलं आहे। पहा, आत्तापर्यंत 5 हप्ते म्हणजे 7500 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये भेटलेला आहे। परंतु डिसेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये दरमहा 2100 रुपये देण्यात येणार आहे, जर महायुतीचे सरकार आले तर। मग नाही आले तर काय, त्याचीसुद्धा आपण अपडेट पाहूयात। पहा, महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हाने देखील आपल्याला आश्वासन देखील पाहायला मिळतात। पुढील 5 वर्षात या योजनेद्वारे वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1.5 लाख रुपये मिळतील, असे आश्वासन असे गोयल यांनी स्पष्ट केलेले आहे किंवा आश्वासन देखील दिलेले आहे। दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेतून दरमहा 3000 रुपये देण्याचे, तसेच राज्य परिवहनाच्या एसटीचा प्रवास मुलींना किंवा महिलांना मोफत देण्याचे आश्वासन दिलेले आहे। हे महिलांसाठी आश्वासन दिलेले आहे। तर पहा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांना आत्तापर्यंत 5 हप्ते गेलेले आहेत, म्हणजे दरमहा 1500 रुपये किंवा दिवाळीचा जो बोनस आहे तो देखील बहिणींना वाटप करण्यात आलेला आहे। मग आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर सर्व महिलांना अपेक्षा आहे, शंका आहे की डिसेंबरचा हप्ता आम्हाला कधी भेटणार व कशा प्रकारे भेटणार व त्यामध्ये काय बदल झालेले आहेत। तर पहा, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आपल्याला दरमहा 1500 वरून 2100 रुपये देण्यात येणार आहे। म्हणजेच मतदानाचा निवडणुकीच्या आधी म्हणजे मतदानाचा निकालाच्या आधीच ही खुशखबर आपल्याला भेटलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो मतदानानंतर लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाजात त्यांचे योगदान वाढवण्यासाठी या योजनेची मोठी भूमिका बजावत आहे। म्हणजेच तुमची शंका व निरसन इथेच तुम्हाला क्लिअर करून देत आहे। इथे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता लवकरच म्हणजे 23 तारखेच्या नंतर 23-24 डिसेंबरला तुम्हाला हप्ता मिळून जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी आव्हान केलेले आहे, तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, जरूर लाईक करा, शेअर करा, आपल्या इतर महिलांना देखील समजू द्या काय आहे बातमी। तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।